आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. उर्वशी, तू जरा एखादा फ्यूज गेला का ग तुझा? अगं हिथं पाणी टाकलं तर अख्ख्या घरातली लाईट जाणार नाही का? आणि आपली खोली याच वाड्यात आहे ना, मग आपलं बी पंखा AC सगळं बंद होणार आणि मग रात्रभर एवढाले ते डास त्यांच्यावर झोपावं लागल. तसं बी उर्वशी, ह्यो जर बिघाड झाला का नाही, अख्ख्या कोल्हापुरात शोधून बी वायरमॅन गावायचा नाही आता ह्या वक्ताला. त्यामुळं ह्यो प्लॅन सोडून दुसरा काहीतरी सुपीक प्लॅन तुझ्या डोक्यात आणखी सुचल तुला सुचल. दुसरा प्लॅन बिन काही नाही. मी सांगितलं ना तेच करायचं. आणि ते जर केलं नाही ना तर एक रात्र नाही तर अख्खं आयुष्य जेलमध्ये डासांबरोबर घालवायला लागल. कळलं का? नाही नको बाई, जे सांगशील का नाही ते सगळं करतो. मारा पाणी. कसलं पाणी हे तर काहीच होईना झालं याला. अजून टाका टाका टाका. आहो, असं पाठ अवघड तिथे झोपू नका. उठा आणि तिकडे बेडवर जाऊन झोपा बरं. उठा. अहो नाही मला झोप नाही आलेली. नाही आली. तुम्ही का उगाच हट्ट करताय आणि माझ्या बरोबर का जागताय तुम्ही? अहो पण मी सांगतोय ना नाही झोप आली मला. तुम्ही ऐकणार नाही ना. उठा, उतरा. अहो उठा, इकडे या. चला झोपा इथे गपचूप. अहो अक्षरा, अहो यातच मजा असते बघा. आणि मला नाही झोप आली आहे, खरंच सांगतोय मी तुमचं काही ऐकणार नाहीये. गपचूप झोपा. अहो अक्षरा, कसं आहे, म्या जागा राहिलो ना मग तुम्हाला बी झोप येणार नाही आणि त्यामुळं तुमचा अभ्यास जास्त वेळ होईल बघा. नाही तसं होत नाहीये. तुम्ही इथे बसलात ना की माझं सगळं लक्ष तुमच्याकडे जाते आणि माझा अभ्यास होत नाहीये. त्यापेक्षा तुम्ही झोपा. मी सांगते ते ऐका. अहो पण ऐका तरी. ऐका माझं. चला 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 झोपा. ठीक आहे होय. आता काय, राणी सरकारने सांगितलं म्हटल्यावर मला ऐकावंच लागणार आहे. झोपतो म्या. हा झोपा. चला चला. बस. डोळे बंद. बस का? झोपा शांत. अरे देवा, अक्षरा, अहो काय झालं? आणि तुम्ही लाईट का बंद केली आहे? अहो लाईट मी नाही बंद केलेत, लाईट गेलेत. यावेळी कशी काय लाईट गेली? आता तुमचा अभ्यास कसा होणार आहे? हो ना. तुम्ही थांबा, मी बाहेर बघून येतो. थांबा. उर्वशी, लाईट खरंच गेली का? माझं डोळं गेलं. उर्वशी डोळ्या पुढे चांगलं दिसले मला. उर्वशी, अक्षरा, अहो घरातली समधीच लाईट गेली आहे बघा. अहो मेणबत्ती सापडली मला. या उजेडात होईल माझा अभ्यास. नका काळजी. अहो पर तुम्हाला दिसल ना म्हणजे डोळ्यासनी त्रास होणार नाही ना? नाही होणार काही त्रास. मी करीन अभ्यास. तुम्ही जाऊन झोपा बरं.
अहो म्या मदत करू काय? अहो नाही नको, वारं येत आहे ना, राहत नाहीये ती. हॅलो. हा अरे बाबा वाड्यावर आत्ताच्या आत्ता. हा अरे नाही बाबा, इकडे लाईट गेले, लाईट आत्ताच्या आत्ता आली पाहिजे. तो सुंदर माझा जीव गेला नाही तर. बर मग दुसरं कोणाला पाठवू शकतो का? अयो बर चल, हो का फोन. एवढ्या रात्रीला कुठं? वायरमन आणायला चाललोय. ए बाबा, अरे नाही, तो त्याला केलता फोन पण तो बाहेर गेलाय. अरे पण दुसरा कोणतरी भेटलच नव, पण वायरमन आता येणं गरजेचं आहे बघ. अरे सुंदर, एवढ्या रात्रीचं कोण भेटणार आहे? आणि बहुतेक सकाळीच येईल लाईट आता. हे बारक्या, तुला काय कळतं काय? हा अरे आत्ता लाईट आलं नाही ना तर अक्षरांचा अभ्यास कसा होणार आहे? त्यांची समधी रात्र वाया जाईल आणि असं झालेलं मला अजिबात चालणार नाही. चला, आजची रात पथ्यावर पडली तर पुढच्या 4-5 रात्री असं काय तर उलाढाल्या करत राहावं लागणार. उर्वशी, आता झालंय ना सगळं तुझ्या मनासारखं. मी जाऊन झोपू का? नाही म्हणजे डोळं माझं लई तराळलंय झोपेनं. जा झोपा तुम्ही. हा दुसरं काही येतं का तुम्हाला? आयुष्यभर नुसत्या झोपाच काढल्यात. जा जा झोपा जा. थँक्यू. सुंदर, काय करणार आहे पण आपण? नाही बारक्या, यावर ना काहीतरी तोडगा काढला पाहिजे बघ. बाबा माझी बॅटरी डाऊन झाली, तू बघ आता, मला काही सुधरत नाही. तुझं असंच असतंय, तुला काय बी काम सांगितलं ना तुझी बॅटरी कायमच डाऊन होते. चल बाजूला हो, बघतो मी करायचं ते. चाललाय पण बाजूला हो तू. हे बारक्या, तोडगा सापडला बघ. तू एक काम कर, तू आज जा आणि अक्षरशः बाहेर बोलून घेऊन जा. कशाला? अरे बारक्या, त्यासनी सांग अभ्यास करण्यासाठी बाहेर या म्हणून. जा. ए भावा, आता एवढ्या अंधारात कुठं अभ्यास करणार आहे? खरं काय काम आहे ते सांग, मग बोलू तू. इकडे. हे भावा, लय भारी प्लॅन आहे. थांब, आलोच. जा. सावकाश सावकाश. मेणबत्ती पण संपत आली. खूपच त्रास होतोय वाचायला. आजची रात्र वाया जाणार असं दिसते. मनासारखा अभ्यास काही होणारच नाही. वहिनी, बारक्या वहिनी. बारक्या, अरे अजून का जागा आहेस तू? झोपला नाहीस? नाही ना, ती लाईट गेले आणि ते तुमचं आहो झोपूच देईना झालेत. काय म्हणजे? काय नाही, ते सुंदरनं ना तुम्हाला बाहेर बोलवलंय अभ्यास करायला. अरे पण लाईट नाही येत, माहितीये ना? नाहीच आहे ना. मग हा ते बाहेर चंद्राचा प्रकाश आहे ना, त्याच्यात अभ्यास करायचा. काय? चंद्राच्या प्रकाशात कोण अभ्यास करतं बारके? काय वेडेपणा चाललाय तुझा? काय चाललंय तुझं? तुम्ही चला. अरे पण चला तुम्ही, आपण तिकडे बघू. चला चल चल. कुठे नेतोयस तू? चला तुम्ही. चल. काय
काय चाललंय तुझं? सांगशील का? कुठे तुझं चंद्र? हा, बसा इथं कुठे बसा. अरे जास्त प्रश्न विचारू नका, बसा. हा बारक्या, कुठे तुझं चंद्र? थांबा हो, आता बघाच तुम्ही. एक, दोन, तीन. ए भावा, अरे एवढ्याच्यानं भागत नाही. पौर्णिमेचा चंद्र पाहिजे, पौर्णिमेचा. होय काय? अरे मग त्यात काय अवघड आहे, करतो की. 1 2 3. काय मग, आवडला का चंद्र? खूप मस्त रे तुमचं चंद्र, मला आवडलाय. हो, ते प्रेम बिम नंतर. हा, पहिला अभ्यासाचं बघा, त्याच्यासाठी एवढं उचापता केलं. हो हो करते. ह्या अड्याण्याचं नको तेव्हा डोसकं कसं चालतं. सगळ्या प्लॅनचा पट्ट्या बोल करून ठेवला. अक्षरा मॅडम, आता होईल ना अभ्यास? आता लवकरच आम्हासनी दिसतील IPS अक्षरा सूर्यवंशी. आता गाठशीला न हो तुमचं स्वप्न. माझं नाही, आपलं स्वप्न, आपल्या दोघांचं. असं म्हणतात, एका यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. पण आपल्यामध्ये मी खूपच नशीबवान आहे. माझ्या पाठीत तुमच्यासारखा प्रेमळ, समजूतदार नवरा उभा आहे. मी नक्की IPS होणार आणि आपले स्वप्न पूर्ण करणार. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे बघा. तुम्ही लय प्रामाणिकपणे मेहनत करताय आणि तुम्ही नक्कीच यशस्वी होणार.
जीजू, आज तरी ताईचा पेपर वेळेत पूर्ण होईल ना? बरेच दिवस झाले ती पेपर सॉल्व्ह करतीये, पण कधी तिला वेळ पुरत नाही, कधी काही प्रश्न सुटून जातात. परीक्षेला 3-4 दिवस राहिले तो. आज तरी तिचा पेपर वेळेत सॉल्व्ह व्हायला पाहिजे. नाही झाला तर मला खूपच टेन्शन आलंय. वय ग शरू, बरोबर बोलते. मला पण ना मगापासून ती जरा टेन्शन मध्येच दिसते. तिला उत्तर येत असतील ना? अरे बारक्या शर्वरी, तुम्ही दोघं ना काय बी टेन्शन घेऊ नका. अरे माझा अक्षरांवर ना पूर्ण विश्वास आहे बघा, आणि त्यांची ना पूर्ण तयारी झाली आहे. त्यांनी मन लावून अभ्यास केलाय बघा. अहो मी असं उतऱ्या डोळ्यांनी बघितलंय. त्यामुळं ना त्यासनी काय बी अडचण येणार नाही, काय बी अवघड जाणार नाही. तुम्ही काय बी काळजी करू नका. त्यांनी लय मन लावून मेहनत केली आहे, आणि त्यामध्ये या आहेत की नाही सफल होणारच आहेत बघा. देवा, नीट होऊ दे रे बाबा सगळं. टाइम्स अप. जीजू चला, टाइम अप. चला चला चला. चला, पेपरची वेळ संपलेली आहे. टाइम्स अप. पेपर सबमिट करावा. अक्षरा, अहो काय झालं? एवढ्या अस्वस्थ का वाटताय तुम्ही? अहो 2 प्रश्न राहिलेत सोडवायचे. विचार करून लिहीन म्हणून बाजूला ठेवले होते, पण संपली वेळ, नाही पुरला वेळ. अगं ठीक आहे, सराव पेपर्स आहेत. सराव पेपर्सचे प्रॅक्टिस करून करूनच तुझा चांगला अभ्यास होणार आहे. हा, आणि तुला वेळेचा अंदाज पण येईल. शरू, अगं सराव पेपरही संपत आलेत आता, तरी माझा लिहून पूर्ण होत नाहीये पेपर. खूप टेन्शन आलंय ग. संपले तर परत आणू ना आपण, त्यात काय. बरं चल, आता मला हा पेपर चेक करू दे. चल बारक्या, हे घे, ही आन्सर की आहे. यातले आन्सर्स मला सांग, म्हणजे मी चेक करते. शर्वरी, अहो काय झालंय? हा, किती मार्क पडलेत? अहो बोला की, तुम्ही असं शांत का उभे आहेत? बोला ना. फारच अवघड झालंय सगळं. हा, 100 पैकी 98 मार्क्स मिळाले. तेच ना. अरे अरे 98 मार्क्स मिळाले. हा, 98. लय भारी, लय भारी. हा, लय भारी, लय भारी. हा, मग बहीण कुणाची आहे? हा, होय होय. अक्षरा, आता तुम्ही IPS ना होताय बघा. होत आहे. तुझा व्यवस्थित अभ्यास झालेला आहे. आता तू IPS होणारच. तरी 2 मार्क्स राहिलेच ना ग, आणि तेही उत्तर येत असून.
आम्ही का नाही 2 मार्क आम्हाला मिळालं म्हणून खुश व्हायचो आणि ही बघ 2 मार्क सुटलं म्हणून टेन्शन आलं. अरे खूप बस ना जरा मी काय बोलायलाय. अहो अक्षरा तुम्ही कशाला टेन्शन घेताय, होईल समजा नीट. आणि अहो तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का, तुम्ही जसजसे सराव पेपर देताय नव तस तसं तुम्ही एक पाऊल पुढे टाकताय. म्हणजे अक्षरा तुम्ही मागच्या वेळेला सराव पेपर दिला की नाही तेव्हा 8-10 प्रश्न राहिले ते हा, आणि तुम्ही आता ह्यो सराव पेपर दिला की नाही तेव्हा किती प्रश्न राहिलेत हा, किती फक्त 2. म्हणजे ह्याचाच अर्थ असा आहे की तुम्ही एक पाऊल पुढे टाकताय हा. आता माझी खात्री पटली आहे बघा, IPS परीक्षेमध्ये तुम्ही पूर्ण पेपर सोडवणार आहे. हा भाई आता ताई IPS होणार म्हणजे होणारच.